आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेच्या वतीने दरवर्षी यंदाही गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. अंध, अनाथ, अपंग, HIV ग्रस्त, कुष्ठरोग वसाहतीतील तसेच झोपडपट्टी भागातील एकूण 325 मुलामुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. गेल्या 10 वर्षापासून आस्था रोटी बँक विविध सामाजिक उपक्रम राबवत असून दररोज अन्नदान सेवा देखील सातत्याने सुरू आहे. यंदाही सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक मदतीचा हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटपाचा शुभारंभ झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपायुक्त राजन माने, आस्थाचे मार्गदर्शक राजू हौशेट्टी, उद्योजक कौस्तुभ करवा, ॲडव्होकेट साधना सांगवी, युवा कीर्तनकार अरुंधती गवळी भोसले, दत्तात्रय सुतार, वीर तपस्वी हायस्कूलचे मुख्याध्यापक दत्तात्रय सुतार उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मोबाईल आणि टीव्हीच्या अतिवापरापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. शिक्षणामुळेच उज्ज्वल भविष्य घडते असे मत त्यांनी व्यक्त केले. हा उपक्रम माजी पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, आरोग्य दूत मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरेश्वर मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला. तसेच यांच्यासह अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलिमा हिरेमठ, पुष्कर पुकाळे, सत्यम सोलापूरकर, अविनाश माचरला, अंबादास पोतन, ज्योत्स्ना सोलापूरकर, संगीता छचुरे, सविता जोशी, अनिता तालीकोटी, विनोद भोसले, दत्तात्रय दळवी, सुरेखा पाटील आणि विजय चंचुरे यांचे विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा कटारे यांनी केले तर मनोगत छाया गगने यांनी व्यक्त केले. विनोद भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्याज्ञान हेच श्रेष्ठ ज्ञान या भावनेतून आस्था रोटी बँकेचा हा उपक्रम समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. ही मुलं कशी पुढे जावी आणि आपला देश कसा असू हे तुमचा उद्देश आपण दिसून येतो आणि ज्यांच्यासाठी ते मग कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आदरणीय वीरेश प्रभू सगळ्यांना माहीत असतील, आपल्या जिल्ह्यासाठी त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आपल्याला तुकाराम मुंडे साहेब होते, त्यांचं नाव असते महाराष्ट्रासाठी. तुकाराम मुंडे आणि वीरेश प्रभू सोलापूरला होते. सोलापूरसाठी खूप अत्यंत चांगलं काम केलं म्हणजे संपूर्ण जिल्ह्यासाठी. आज आपण पंढरपूरला जातो, ज्या ठिकाणी 65 एकर आहे, त्याची कोणीही अपेक्षा केली नव्हतं असा पंढरपूर प्रवास करण्यासाठी सोयी झाली. तसं दुसरं म्हणजे मार्गवर्णाचं मंदिर चिवटे आहे. मंदिर चिवटेचं काम खूप म्हणजे चांगलं आहे. ज्याला खरंच गरज असते, जे सामान्य कुटुंबातील आहे, त्यांना हॉस्पिटल करायचं म्हटलं तर एक हॉस्पिटल संपूर्ण कुटुंब अशा कुटुंबाला जी मदत करतात तर खरंच ह्या 2 व्यक्तींमध्ये आस्था आपण म्हणतो चांगल्या लोकांच्या नावाने त्याचं हिंदू नाव असतं, राजाभाऊ किंवा विजयचं नाव असतं आणि जे मुलं आहेत ते सर्वसामान्य आहेत. तर आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेच्या वतीनं आज शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. एकलपालक किंवा अंध, अपंग, HIV ग्रस्त या मुलांना या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचं वाटप आस्था रोटी बँकेच्या वतीनं आज करण्यात आलेलं आहे. त्यानिमित्त श्री वीरेश प्रभू, माननीय पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक सोलापूर आणि त्याचबरोबर माननीय श्री मंगेश चिवटे सर, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख यांच्या वाढदिवसाचं हे औचित्य साधून आज आपण आस्था रोटी बँकेच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देणार आहोत. मुक्त हस्ताने तुम्हावरी सुखांची बरसात व्हावी, मुक्त हस्ताने तुम्हावरी सुखांची बरसात व्हावी, यशकीर्तीच्या लक्षद्वीपांनी प्रतिमा तुमची उजळावी, लाखो चंद्रिका मोत्यांनी उंजळ तुमची भरावी, लाखो चंद्रिका मोत्यांनी उंजळ तुमची भरावी, असेल जी मनीषा ती तुमची पूर्ण व्हावी. मी माननीय श्रुत वीरेश प्रभू सर आणि माननीय श्रुत मंगेश चिवटे सर या दोघांनाही वाढदिवसाच्या आस्था रोटी बँकेच्या वतीनं आणि इथे आलेल्या सर्व नागरिकांच्या वतीनं, बालचमूंच्या वतीनं मी या वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद.